या घरात आणली? नाही, ही घराची लक्ष्मी आहे, ती माझी देवता नाही. विकास, भाऊ, लग्न माळेवरून एखाद्या पोरीला पळून हे आमच्या घराण्याला शोभा देत नाही, ते पाप आहे. म्हणून जा, पोचून ये तिला. खबरदार बोलशील तर. अरे केवळ हिलाच आणली असं नाही, तर आमच्या कारखान्याचे खरेदी खत पण आणले आहे. गुंड घुसविले ना लग्न मंडपात? हो, रात्री त्याच्या माळ्यावर जडून होतो. सकाळी मुहूर्ताच्या लग्न माळेवर बळजबरीने हिला नेण्यात आलं. वाड्याची सारी फाटकं बंद केली होती सयाजीनं, आम्ही प्रवेश करू नये म्हणून. अरे पण खरेदी खत कसे? 50,000 रुपये कसे भरले? आणि बाबा कुठं आहे? सांगतो. ते 50,000 मी 25,000 मी सयाजीच्या भावाकडून जुगारात घेऊन घेतले आणि 25,000 रुपये मी दिले दादाच्या तिजोरीतून चोरून. पण भाऊ, दादा बाबा कुठं आहे? जा, त्यांना लवकर शोधू ना. त्यांना कधीच सोडविला. बाबा बेशुद्ध पडले. प्रकाश आणि विश्वास घेऊन येतील त्यांना. एवढे शांता, मी तुला एक प्रश्न करतो, उत्तर देशील? विचार ना. तुमच्या घराण्यात लग्न माळ्यावरून पळून जाण्याचं हे कृत्य कोणी केलंय? नाही. मग तू का पळून आलीस? तुझ्या या हीन कृत्यानं कसं तू असं लग्न मंडपासून पळू देशील असं मला कधी स्वप्नात वाटलं. त्यावर माझा तीळ मात्र विश्वास बसत नव्हता. शांता, आजपर्यंत तुझ्याविषयी माझ्या मनात अपार प्रेम होतं, पण ते आज प्रेम जळ खाक झालं आणि उरली ती तिरस्काराची आग. ज्याने तुझ्या घरावर वरात आणली असेल त्या वरपक्षाचा किती दारुण पराभव केलाय, त्याच्या मनाला किती यातना झाल्या असतील. पण विकास, मी तुझ्यासाठी ती बंधनं तोडून आले ना. यापूर्वीच तुला मी सांगितलं होतं. माहित आहे सांगणारा तो. मला वाटलं नव्हतं तुझं काय इतकं निष्ठुर असेल. तुझ्यासाठी तुमच्या सुखासाठी मी धडपडत आलोय, त्याची तुला काडीगरीत किंमत नाही. अरे तुझ्या बंधू प्रेमाची मी किंमत काय कर. अरे जगत नियत्यालाही तुझ्या बंधू प्रेमाची किंमत करताना शब्द अपुरे पडतील. म्हणून तू माझा शब्द पाळत नाहीस. आजपर्यंत तुझ्या या बंधू प्रेमाला तुझ्या हीन कृत्यानं काळीमा फासलायस तू. भाऊ, मी फर्स्ट क्लासने तुला पास व्हावं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ताला हिला आणली तिथे पोचून न पेक्षा सारी पुस्तके फाडून टाक. विकास माझ्या राजा कसा समजावू मी तुला? आकाश भैया, तू वाईट वाटून घेऊ नकोस. विकास म्हणतो ते बरोबर आहे. मी आताच माघारी जाणार आहे. शांता, काय बोलतेस तू? बळजबरीने मला कुणाच्या गळ्यात माळ घालायला आवडणार नाही. विकास, जाताना एक प्रश्न विचार. प्रश्न योग्य असेल तर उत्तर दे. तू पांगळा झाला नसतास तर माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला असतास. गप्प का? आकाश भैयाने जे आज केलं ते तू केलं नसतंस का? मी पळून आणली नसती लग्न मंडपात. म्हणजे तुझं प्रेम खरं नव्हतं तर माझ्या निस्सीम प्रेमाची अवहेलना केली असत. मला एवढंच माहित, लग्न मंडपातून एखाद्या मुलीला पळून आणणं हे महापाप आहे. मग ज्या सुभद्रेला ऐन माळेवरून अर्जुनाने पळविले होतं ते महापाप होतं. ऐन स्वयंवरातून पृथ्वीराजाने राजकन्या पळविली ते पाप होतं. पुराण आहे, पुराणात राजांना 10 बायका असत, पण आता केवळ दुसरी बायको केली तर चक्की पिसावे लागेल तुरुंगात. पुराणातील वांगी पुराणात असू दे. पांगळा झालेस म्हणून माझ्या प्रेमाची अशी क्रूर प्रतारणा करतोस. पण विकास, मी प्रेम केलं ते तुझ्या मनावर, शरीरावर नाही. येते मी. शांता, थोडी कुठे चालली आहे? शेवटचा आशीर्वाद द्या.
पण तू चाललीस कुठं? लग्न मंडप कसाई खाना. पण तू जातेस कुठे? दादा विकास तिच्याशी लग्न करायला होय कस? दारी आलेल्या लक्ष्मीला असा लाटाडतेस तू? होय, ही लक्ष्मी नाही, आपल्या घरावर कलंक लावणारी आहे. किती आशेने नवरा मुलगा वरात घेऊन आला आणि ती वरात परत जाणार. पूर्ण कल्पना दिली असता नाही. आता तरी मनाने त्याने वरात आणली, त्याला जबाबदार आम्ही नाही. आत्मपरवडी आणि श्रीमतीची देखभाल करणाऱ्यांना तेवढी तरी शिक्षा मिळायलाच पाहिजे. तरीही माझा निर्णय बदलणार नाही. बाबा बाबा तुम्ही तरी बोला. मी काय बोलू? तिकडे आड आणि तिकडे गी अशी अवस्था झाली आहे. आयुष्यात घडू नये ते कृत्य घडले. या घरची लक्ष्मी पळवून आणली. साऱ्या गावात चर्चेचा एकच विषय होता. गुंड मुलीला लग्न मंडपावरून पळवून आणली. या घरात यायला हवी होती, पण ती अशा तऱ्हेने नको. या प्रवृत्तीनं तुम्हाला दिलं काय? या सज्जनपणानं तुम्हाला दिलं काय? त्या गायत्री सारख्या स्वभावानं दिलं काय? बेघर होण्याची शिक्षा, दुसऱ्याची पाय चाटण्याची सजा. बाबा खरं सांगतो, आज जर हिचं लग्न नंदकुमारशी झालं असतं तर हिनं खरंच आत्महत्या केली असती आणि त्याला जबाबदार तुम्ही झाला असता. सात्विकता क्रूर बनली असती. एका निष्पाप जीवाचा जीव गेला असता तुमच्यामुळे. मग सांगा बाबा, यात गुन्हेगार कोण झाला असता? कराय तस्मै नमः. मला वाटलं ते सांगितलं. पुढचा मार्ग तुमचा. त्यांना नाही करणार नव्या युगाचे लपंडाव. इन्स्पेक्टर साहेब, हेच ते दोन बदमाश प्रकाश आणि आकाश. याने तिला पूस लावून लग्न मंडपातून पळून आणली. नाही मी स्वतःहून आले. असं सटवे स्वतःच्या भावाची अब्रू वेशीवर टांगणारा निघालीस का? मग पहा कसे तुझ्या या दोन पाठीराख्यांचे हाल करतो ते. इन्स्पेक्टर, या आकाशने माझी 25,000ची चोरी केली आणि या प्रकाशने थांब सयाजी. थांबा प्रकाशराव, बोला सयाजी. याच हरामखोराने शेवंताचा खून केलाय. हा प्रकाश खुले आहे साहेब. सारे पुरावे माझ्याजवळ आहेत. प्रकाशराव, या सह्याजी तशी लेखी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मी अटक करत आहोत. काय अटक? शांता, हे सारं तुझ्यामुळे झालं. माझे दोघे भाऊ तुरुंगात जाणार आणि मी. इन्स्पेक्टर साहेब, या प्रकाशने इन्स्पेक्टर साहेब तरी अधिकार मी सांगतोय. या नरनामाची शेवटच्यावर वाईट नजर होती, पण ती त्याला राजी होत नव्हती. त्याचं दैविक ह्याच्यावर पडलं, कारण ती नायकी नसली तरी तिचं माझ्यावर अत्यंत प्रेम होतं. ती आपल्या खयात येत नाही असं या खयाजीला पाहून एका दगडात 3 पक्षी मारण्याचं ठरविलं. शेवटच्याप्रमाणे याची नजर आमच्या कारखान्यावर होती, पण कारखाना कसा ह्याच्या आधी कसा येणार म्हणून त्याने धरलं आणि शेवटी एका दगडात 3 पक्षी मारले. मी शेवटच्याकडे गेलो होतो. तिच्या हृदयात माझा वंश वाढत होता. तिनं मला सांगितलं. मला आनंद झाला. मी तिला अत्यानंद भाऊपाशात घेतली. तेव्हाच कुठून तरी तिच्या पाठीमागे सुरा उठला आणि ती जागीच गतप्राण झाली. मी बेमान होऊन तिला मिठी मारली आणि त्याच वेळी या सयाजीने माझे फोटो काढून घेतले आणि त्याच फोटोवरून माझ्याकडून घाणेरडी कामं करून घेतली.
त्या निवेदनावर कोण विश्वास ठेवणार? कोण ठेवणार? जा जा मंजुळाला विचारा साहेब. त्या मंजुळाला याच्यापासून दिवस गेले. हा नराधम तिच्याशी लग्न करण्यास तयार नव्हता. सॉरी मिस्टर प्रकाश, ती सुद्धा या जगात नाही आहे. काय म्हणाला? आणि त्याच्याही गुणाचा आरोप तुमच्यावरच आहे. काय? पण तिने आत्महत्या केल्याचा पुरावा असल्या कारणाने मंजुळाच्या गुणातून तुम्ही मुक्त आहात. परंतु शेवंतच्या गुणातून तुम्हाला सुटणं मुश्किल आहे. कारण त्याचे सारे पुरावे माझ्याजवळ आहेत. ते पोलिसांना दाखवणार? होय, अवश्य. ठीक आहे. ते पुरावे दाखवण्याच्या अगोदर मी काय देतो आहे ते पहा. या चिठ्ठीत तुझे जीवन बंदिस्त आहे. हे वाच वाच आणि मगच पुरावे सादर कर. हे काय? तुझा मराठ जिवंतपणे मरण्याच्या यातना भोग बनवा भोग. आता मी जाऊ फासावर का तू जातोस? नाही नाही, मी पार मरवून जाईल. काय आहे ते सयाजी? इन्स्पेक्टर साहेब, माझ्या दोन्ही तक्रारी मी मागे घेत आहे. अशी कुणाची तक्रार मागे घेता येत नाही. पण मी तक्रारीत तसं लिहिलं आहे. मला प्रकाशचा फक्त संशय आहे म्हणून. सयाजी, या खोट्या तक्रारीबद्दल सरकार तुमच्यावर खटला करू शकते. माफ करा साहेब. पुन्हा जर असा मूर्खपणा केला असत तुम्हालाच आम्ही बंद करू. चला चला आता, आणि दोन्ही तक्रारी मागे घ्या. साहेब, दादा असं काय आहे त्या चिठ्ठीत? ते मी कुणालाही सांगू शकणार नाही. कारण त्यातील एकाने जरी शब्द बाहेर पडला तर सयाजीला वीज घेऊन मरण्यापलीकडे कुठलाच मार्ग नाही. कसाही झाला ती तो शांताचा भाऊ आहे. बरं शांता, जा विकासला घेऊन ये. आत्ता पाहतो कसा तुमचं दोघांचं लग्न करीत नाही तो. सांग त्याला सयाजी स्वतः बहिणीचा हात द्यायला तयार आहे. आता झालं. दादा तुझ्या एका चिठ्ठीमध्ये सारं चित्र पालटलं. कमाल आहे. कशी काय त्याची दांडी ओळखलीस बरोबर? अरे चोराच्या वटात चोरालाच माहित. हा आवाज कसला? हा आवाज कसला? दादा दादा भैया, विकासने खिडकीतून बाहेर उडी मारली. काय म्हणालीस? शांता पाणी घेऊन ये लवकर. विकास बोल माझ्या देशात. विकास भाऊ, मी कुठं आहे? हे आपलंच घर आहे. पण मला तुम्ही का वाचवलं? सोडा मला, सोडा मला. बाय. विकास विकास, उठ. जरा उठ पाहू. विकास तू बरा झाला? तुझा पाय बरा झाला? विकास आमचा विकास बरोबर. बाबा विकास बरा झाला. तुमची देवाने हाय घातली. साथी देतो विजय. बाबा, बाबा इकडे या. बघा विकास, बघा बघा विकास ते कसं पांगळ पण गेलाय. बाबा, तुमच्या देवाने तुमची हाक ऐकली. सात्विक त्याचा विजय झाला. पुरा 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 शेवटी सत्याचा विजय होतो. आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, मग देव आमचं वाईट काय करतो? फक्त तो परीक्षा पास.
शेवटी आपली प्रार्थना त्या गणरायाने ऐकली. शांता, क्षमा कर मला. आजवर आता पाहू तुझी आणि माझी कोण ताटाटूट करतोय. हा बघा रविवार लहान मला साहेब, तुम्ही बरे झाला. वा वा. शांता, तुझ्या निश्चय प्रेमानं हरलो. तू महान आहेस, तू खरीच प्रतिवता आहेस. हा हार घे. विकास, तुझं प्रेम अमर आहे. खरंच तुझं प्रेम त्यागी आहे. हा हार घे. आता सर्वात समोर एकमेकाच्या गळ्यात हार घाला पाहू. पंत, वरात मागे जाणार नाही. वरात मीच असेल. शांताच्या भूमिकेसाठी ज्योती हिरा. हँड्स अप. काय आहे? आजवर माझं कोणी ऐकलं नाही, पण आज माझं ऐकावं लागणार. आधी या आकाशला दोस्त, मी माझ्या श्रीमतीच्या गर्वाने फार फुलून गेलो आणि माझ्या तुमच्यासारखी देव माणसं सोडत मी तुमच्या अमर कर्माने हरलो आहे रे. आणि तुम्ही देव माणसं माझ्यात एक राक्षस मारला आहे. प्रकाश, तू चिठ्ठी दिली त्या रात 5 लाखाचा चोरीचा माल पकडून देऊ या सरांना भिकेला लावू शकला असतास रे. भिकेला लावू शकला असता. पण दोस्ता, तू दोस्तीला जागला. मी तो माल सोडून आजपासून प्रामाणिकपणे 50,000 नवा धंदा सुरू करू. आमच्या श्रीमंतीच्या विजयाच्या महाराज राहण्यापेक्षा तुमच्या झोपडीतील पंटीच्या ज्योतीचा प्रकाश मोलाचा असतो रे. विकास, शांता, सुखाने नांदा. तुम्हाला चोरट्याचे दादा, सावकार, सावकार नाही, तुमचा मोठा मुलगा बाबा. मी तुरुंगातून सुटून येईल त्यावेळी तुमचा व्यवसाय घडला असेल. दादा, दादा. रडू नको शांता. जा भाऊ, जा भाऊ, यातून सही सलामत सुटेल आणि आमचा कारखाना पुनरुज्जीवन चालू करून दे.